हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. यापूर्वी मी प्रिपोजिशन बद्दल एक व्हिडिओ बनवलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं की प्रिपोजिशनचे अजून 1-2 तरी व्हिडिओ बनतील. पण आता मी असं ठरवलेलं आहे की थोडे छोटे-छोटे व्हिडिओ बनवायचे. बऱ्याच जणांच्या सूचना आहेत की व्हिडिओ थोडा मोठा होऊन जातो. त्यामुळे कंटाळा येतो. हो, मी पण काही फार असो तुम्हाला मजा वाटेल, आरडाओरड करून मलाही काही शिकवता येत नाही. तर हा जो व्हिडिओ आहे, हा पुन्हा एकदा प्रिपोजिशनचा. हा जो प्रिपोजिशन आहे तो आहे ॲट. हा कोणत्या प्रकारचा प्रिपोजिशन आहे? प्रिपोजिशन ऑफ टाईम. तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेली एक गोष्ट, की प्रिपोजिशन हे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. आणि एक प्रिपोजिशन फक्त एकाच कारणासाठी वापरला जात नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जातो. ॲट हा प्रिपोजिशन काय फक्त टाईम दर्शवण्यासाठी वापरला जात नाही. तर तो अनेक ठिकाणी अनेक गोष्टी दर्शवण्यासाठी वापरला जाईल. या ठिकाणी मी वेळ दर्शवण्यासाठी वापरतोय. याचा जो महत्त्वाचा रूल आहे किंवा पहिला जो वापर आहे तो आहे डेफिनिट पॉइंट ऑफ टाईम. डेफिनिट पॉइंट ऑफ टाईम म्हणजे एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाईम. एक्झॅक्ट म्हणजे अगदी आपल्याला जो पहिला पॉइंट असतो का वेळेचा, त्या पॉइंटसाठी हा वापरला जातो. उदाहरणार्थ तुमची स्कूल सुरू होते 8 वाजता. 8 AM समजा. तर 8 AM तुमची स्कूल सुरू होते. एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाईम आहे, तर निश्चित काय येणार आहे त्या ठिकाणी ॲट वापरला जाणार आहे. डेफिनिट पॉइंट ऑफ टाईम दर्शवण्यासाठी आपल्याला ॲटचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ ॲट 7 PM. ॲट 7 PM मध्ये आपण सायंकाळची वेळ दर्शवली. म्हणजे समजा पप्पा तुमचे 7 वाजता घरी परत येतात. एक्झॅक्ट टाईम आहे, ठरलेला टाईम आहे. थोडंफार इकडे-तिकडे होतं ते सोडून द्या. पण ते 7 वाजता येतात. तर माय फादर केम टू होम ॲट 7 PM. काय म्हणतो आपण? माय फादर केम टू होम ॲट 7 PM. आता तुम्हाला PM वापरायचं नसेल तर काय वापरायचं? आपण काय म्हणतो? ओक्लॉक. ही जी पद्धत आहे ती सगळ्यांना माहिती आहे. ओक्लॉक. 7 o'clock. पण 7 o'clock म्हटल्यावर आपल्याला हे नाही कळत, सकाळचे 7 वाजले की सायंकाळचे. मग त्याच्यासोबत एक महत्त्वाचं प्रिपोजिशन वापरायचं ते असेल इन आणि पुढे काय म्हणायचं? इन द इव्हनिंग. इन द इव्हनिंग असं म्हणायचं. महत्त्वाची गोष्ट काय? ओक्लॉक इन द इव्हनिंग म्हटलं तर PM लिहायचं नाही. PM लिहिलं तर ओक्लॉक इन द इव्हनिंग म्हणायचं नाही. म्हणजे कसं? ॲट 7 o'clock इन द इव्हनिंग असं म्हणा किंवा ॲट 7 PM असं म्हणा. PM आणि ओक्लॉक एकाच वाक्यात येणार नाहीत. अजून कुठे वापरतो आपण? ॲट धिस मोमेंट म्हणजे या क्षणाला. तुम्हाला जर म्हणायचं असेल एखादं असं वाक्य, की या क्षणाला मी तुम्हाला शब्द देतो. आय गिव्ह माय वर्ड ॲट धिस मोमेंट. आय गिव्ह माय वर्ड ॲट धिस मोमेंट. तर हे वाक्य असं बनेल. ॲट धिस मोमेंट या क्षणाला. किंवा फरक कसा पडेल? ॲट धिस मोमेंट या क्षणाला. पण तुम्हाला जर असं म्हणायचं असेल, या क्षणापासून, तर आपोआप बदलेल. या क्षणापासूनसाठी कोणता प्रिपोजिशन येईल? बऱ्याच जणांना सहज सांगता येईल. काय म्हणावं लागेल? फ्रॉम धिस मोमेंट. फ्रॉम धिस मोमेंट म्हणजे या क्षणापासून आणि ॲट धिस मोमेंट म्हणजे या क्षणाला. अशा प्रकारे आपण याच्यात फरक करू शकतो. ॲट द एंड ऑफ द क्लास. एखाद्या मित्राची वही तुम्ही घेतलेली आहे. तो त्याची वही मागतो आहे. परंतु क्लास सुरू झालेला आहे. शिक्षक शिकवत आहेत. काय होणार आहे? व्हिडिओ थोडा पॉज झाला होता. तर काय सांगत होतो मी, की समजा तुमच्या मित्राकडनं तुम्ही वही घेतलेली आहे. वही घेतलेली आहे आणि तो मागतोय आणि लेक्चर सुरू आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय म्हणणार त्याला? आय विल गिव्ह युअर नोटबुक ॲट द एंड ऑफ द क्लास. म्हणजे लेक्चरच्या शेवटी देतो. मध्येच कसं काय देता येईल? सरांनी बघितलं तर रागावतील. किंवा अजून कोणतीही गोष्ट आहे ज्या वाक्यामध्ये क्लासच्या शेवटी असं काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे, तर शेवट हा सुद्धा काय आहे? शेवट हा सुद्धा डेफिनिट पॉइंट आहे किंवा एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाईम आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वाक्य बनवता येतात.
आता पुढचा जो प्रिपोजिशन आहे तो आहे ऑन. केव्हा वापरला जातो? डेज आणि डेट सोबत. डेज आणि डेट सोबत वापरलं जाणं हे या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. का? बऱ्याच जणांना हा जो ऑन आहे हा जो ऑन आहे ना, हा ऑन वेळेसाठी फार आवडतो. वेळेसाठी. कारण एखाद्या ठिकाणी तो येतोच नो डाउट. जसं की ॲट धिस टाईम आहे. ॲट धिस टाईमच्या वेळेस 100% तुमच्याकडून काय बोललं जातं? ऑन धिस टाईम. तर लक्षात घ्यायचं ॲट आणि ऑनमध्ये कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं. ऑन मंडे. आता ऑन मंडेला बरेच जण काय ॲट मंडे करून टाकतात. पुन्हा सांगतो हो, जो ऑन आहे आणि ॲट आहे दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. तर मंडे सोबत कधीही ॲट येणार नाही आणि ऑन धिस टाईम असं कधी येणार नाही. काय येणार? ॲट धिस टाईम. हा फरक नेहमी लक्षात ठेवायचा आहे. वेळेसाठी ॲट वापरायचा आहे आणि वारासाठी तुम्हाला वापरायचं आहे ऑन. अजून बघा, ऑन 1st मे. ऑन 1st मेला चुकूनही ॲट 1st मे म्हणायचं नाही. बघायला गेलं तर हा सुद्धा एक्झॅक्ट वेळ दर्शवणारा शब्द आहे. परंतु घड्याळी वेळ नाहीये, कॅलेंडरची वेळ आहे. कॅलेंडरची वेळ दर्शवण्यासाठी ॲट न वापरता काय वापरणार आहे तुम्ही? ऑन 1st मे. राइट? पुढे बघा. ऑन द ॲन्युअल डे. एखादं फंक्शन आहे आणि तो फंक्शन दर्शवण्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर डे वापरायचा आहे. पर्टिक्युलर डे. जसा की तुमचा रिझल्टचा डे आहे. रिझल्टच्या डेला काय म्हणतात? तुम्हाला माहिती आहे. ऑन द डे ऑफ रिझल्ट असं म्हटलं तरी चालेल सोप्यातल्या सोप्या भाषेत. ऑन द ॲन्युअल डे. ॲन्युअल डे काय असतं? तुमच्या भाषेत सांगायचं तर ती गॅदरिंग असते. गॅदरिंगच्या दिवशी गॅदरिंगच्या दिवशी काय म्हणणार आहे? ऑन द ॲन्युअल डे. विसरू नका. छोटी गोष्ट आहे. पण बोलताना नेहमी चुका होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. ॲट द ॲन्युअल डे बोलायचं नाही. इन द ॲन्युअल डे बोलायचं नाही. काय बोलायचं आहे? ऑन द ॲन्युअल डे. ऑन अ मे आफ्टरनून. समजा तुम्हाला गोष्ट लिहायची आहे एखादी आणि त्या गोष्टीची सुरुवात होते किंवा एखादा निबंध लिहायचा आहे, रायटिंग स्किलमध्ये काय पण लिहायचं आहे तुम्हाला. त्या गोष्टीची सुरुवात होते आफ्टरनूनच्या मे महिन्याच्या आफ्टरनूनमध्ये. एखादा मे महिना आहे, दुपारची वेळ आहे आणि त्या दुपारच्या वेळी काय घडलंय तुम्हाला सांगायचं आहे, तर तुम्ही काय म्हणणार? ऑन अ आफ्टरनून डे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ऑनचा वापर करू शकतो. आणि आता अत्यंत महत्त्वाचा प्रिपोजिशन जो आपल्याला बऱ्याच वेळा माहिती आहे कुठे वापरायचा आहे, पण तरी चुका करत असतो. तर सुरुवातीला मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं त्यावेळेस मी त्याला कुठे वापरलं होतं? पार्ट्स ऑफ द डेच्या ठिकाणी वापरलं होतं. कुणाला आठवत असेल तर पटकन सांगा. पण त्या ठिकाणी वापरलं होतं. पार्ट्स ऑफ द डे. मंथ्स, इयर्स, सीझन्स. कुठे वापरणार? मंथ्स, इयर्स, सीझन. अजून कुठे? पार्ट्स ऑफ द डे. म्हणजे एकूण 4 गोष्टी आलेल्या त्या ठिकाणी. दिवसाचा एखादा भाग असेल, महिना असेल, वर्ष असेल किंवा सीझन असेल. या ठिकाणी आपण इन हा प्रिपोजिशन वापरत असतो. आता पार्ट्स ऑफ द डे इन द मॉर्निंग. पार्ट्स ऑफ द डे इन द मॉर्निंग. मी तुम्हाला इन एका ठिकाणी आधीच वापरून दाखवला पार्ट्स ऑफ द डे मध्ये. ज्यांना आठवत असेल त्यांनी पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहून दाखवायचं आहे. पुढे बघा, इन सप्टेंबर. इन मॉर्निंग काय झालं? पहिला यूज झाला. पहिला यूज कोणता? पार्ट्स ऑफ द डे. दुसरा यूज कोणता सांगितला होता? मंथ्स. पार्ट्स ऑफ द डे मॉर्निंग झालं. मंथ्स काय झालं? इन सप्टेंबर किंवा इन द मंथ ऑफ सप्टेंबर असं अजून तुम्ही म्हणू शकता. इन द मंथ ऑफ सप्टेंबर. 2 पद्धतीने आपण साधारणतः हा महिना मेन्शन करू शकतो. एकदम शॉर्टकट आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण इन सप्टेंबर म्हणतो. मात्र समजा तुम्हाला लेखन करायचं आहे औपचारिक, तुम्ही निबंध लेखन करतायत, लेटर रायटिंग करतायत, त्यावेळेस शक्यतोवर काय म्हणायचं? इन द मंथ ऑफ सप्टेंबर. अदरवाईज जर कोणी तुम्हाला विचारलं, व्हेन विल यू गिव्ह माय मनी? तू माझे पैसे केव्हा देशील? तुम्ही शॉर्टकटमध्ये काय म्हणू शकतात? इन सप्टेंबर. सहज बोलू शकतात. चला पुढे जाऊया.
इन 2004. आता काय काय झालंय आपलं? पार्ट्स ऑफ द डे झाला, मंथ झाला आणि आता वर्ष. वर्षाच्या बाबतीतही तोच नियम लक्षात ठेवा जो मी तुम्हाला सप्टेंबरच्या बाबतीत सांगितला. तुम्हाला लेखन करायचं असेल, लेखन करत असताना तुम्हाला म्हणायचं असेल की तो 2004 पासून किंवा त्याने 2004 साली ॲडमिशन घेतलं. त्याने 2004 साली शाळेत ॲडमिशन घेतलं. तर तुम्ही काय म्हणणार? ही हॅज टेकन ॲडमिशन इन द स्कूल इन द इयर ऑफ 2004. काय म्हणणार? इन द इयर ऑफ 2004. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. आणि सहज बोलायचं आहे, तुमचा नातेवाईक आहे एखादा, दुसऱ्या गावाला आहे. तुम्ही त्याला विचारताय, "कधी येणार आहे? कधी येणार आहे?" तो म्हणेल, "आय विल कम इन 2004." नोव्हेंबर, डिसेंबर असेल 2003चा शेवटी तुम्ही त्याला विचारलं तर म्हणू शकतो तो, "आय विल कम इन 2004." अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकटमध्ये वापर करू शकता. ठीक आहे? आपण काय-काय अभ्यासलं आज? इन, ऑन आणि इन. 3 महत्त्वाचे प्रिपोझिशन्स अभ्यासले. आजच्यासाठी आपण एवढंच करूया. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. मी ठरवलेलं आहे आता जास्त मोठे व्हिडिओ बनवायचे नाही. छोटे-छोटे व्हिडिओ बनवायचे. थँक यू. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा मित्रांसोबत. फक्त बघू नका, सबस्क्राईब पण करा. लाईक करा, कमेंट करत चला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत चला. किंवा व्हिडिओ बनवत असताना एखादा प्रश्न विचारला असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काय करायचंय थोडंसं टाइप करायचंय फक्त. प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय असा त्याचा अर्थ होतो. शेवटपर्यंत बघतायत की नाही तेही कळतं. थँक यू.